नमस्कार, सत्यपरिचितमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। बदलापूर घटनेच्या नंतर शासनाने मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या सर्व शाळांमध्ये CCTV लावणार आणि त्याचं जे नियंत्रण आहे ते एका मध्यवर्ती कक्षामध्ये ठेवणार होतं। यासाठी उद्या महाराष्ट्राचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ शिंदे त्यांच्या हस्ते याचं उद्घाटन होणार होतं आणि याच्यासाठीच आम्ही ही बातमी करण्यासाठी इंद्रलोकच्या या शाळेमध्ये आलो होतो आणि तुम्हाला दाखवू इच्छितो की या शाळेमध्ये आता तुम्ही पाहू शकता ही जी शाळा आहे याच्यामध्ये एकही सिक्युरिटी गार्ड नाही आहे आणि ही पूर्ण शाळेमध्ये या केबिनमध्ये आता तुम्ही पाहू शकता कुठल्याही प्रकारचं एकही सिक्युरिटी गार्ड नाही आहे आणि या शाळेला कोणीच वाली नाही आहे। अशातच मीरा भाईंदर महानगरपालिका एकीकडे CCTV कॅमेरे बसवत आहे, मात्र इकडे महापालिकेच्या ज्या शाळा आहेत त्याच्यामध्येच कुठे ना कुठे सुरक्षा नसल्याचं दिसून येत आहे। एकीकडे महानगरपालिका CCTVसाठी मध्यवर्ती नियंत्रण कक्ष बसवत आहे आणि त्याचं उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करत आहे, मात्र दुसरीकडे या शाळेंचं सुरक्षतेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे। या शाळेमध्ये कोणीही सुरक्षा रक्षक नाही आहे। अशातच या शाळेमध्ये एखादी दुर्घटना घडू शकते किंवा एखादा विचित्र प्रकार घडू शकतो, कारण की या शाळेमध्ये कोणीच नाही आहे आणि या शाळेचा गेट देखील सद्यस्थितीत ओपन आहे, म्हणजे खुला आहे। या शाळेला कुठल्याही प्रकारचं शाळेचं गेट बंद केलेलं नाही आणि सुरक्षा रक्षक नसल्यामुळे या शाळेत अनुचित प्रकार घडू शकतो। तर महानगरपालिकेने याकडे लक्ष देऊन इथे सुरक्षा रक्षक तैनात करावं। जसं की आपण आता व्हिडिओमध्ये पाहिलं, शाळेमध्ये कोणीच नाही आहे आणि सुरक्षा रक्षकही नाही आहे। त्यातच महानगरपालिकेच्या सर्व अधिकाऱ्यांना आम्ही फोन लावला, पण कुठल्याही अधिकाऱ्यांनी याची जबाबदारी स्वीकारली नाही। आयुक्तांना देखील फोन करण्यात आला, आयुक्तांनी तर मात्र फोनच घेतला नाही आणि जे काही अधिकाऱ्यांनी फोन उचलला त्यांनी आपापली जबाबदारी एकमेकांवर ढकललेली आहे। आणि त्यातच सहाय्यक आयुक्त दीपाली जोशी पवार यांनी फोन उचललेला आणि त्यांनी अशी माहिती दिली की या शाळेमध्ये 3 सुरक्षा रक्षक होते, त्याच्यामध्ये कपात करून आता 2 सुरक्षा रक्षक ठेवण्यात आले आहेत। त्यापैकी प्रत्येकाची जी कामाची वेळ आहे ती 12 तासाची आहे, मात्र संध्याकाळी 6 ते रात्री 10 वाजेपर्यंत कुठलाही सुरक्षा रक्षक या शाळेला नसतो। त्यामुळे ही शाळा पूर्णपणे चालू असते। गेटही देखील आता माझ्या पाठीमागे तुम्ही पाहू शकता, आताही गेट ओपन आहे आणि या गेटमध्ये या 4 तासामध्ये कोणीही आतमध्ये जाऊन कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार घडू शकतो, कारण की मी ज्या ठिकाणी उभा आहे हा इंद्रलोक फेज 4 परिसर आहे, जिथे रात्रीच्या वेळेस अनेक प्रेमी युगल येतात आणि या ठिकाणी रस्त्यावर बसतात। त्यामुळे इथे सुरक्षेचा मोठा प्रश्न निर्माण होत आहे। एकीकडे महानगरपालिका उद्या शाळेमध्ये CCTV बसवणार, त्याचा मध्यवर्ती नियंत्रण कक्षासाठी जे काही खर्च करताना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करत आहे, तिथेच दुसरीकडे शाळेला सुरक्षा नाही आहे आणि महानगरपालिकेने कुठे ना कुठे या शाळांना सुरक्षा द्यायला हवी।